Spotlight, an ABP News Network initiative. नमस्कार, माझा डॉक्टर कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपला आजचा कार्यक्रम हा विशेष करून वर्ल्ड स्ट्रोक डेच्या निमित्ताने आहे आणि ह्याचं ब्रीदवाक्य आहे स्ट्रोक पे रोक. आणि ह्या निमित्ताने आपण अर्थातच आजचा कार्यक्रम करत आहोत ज्यामध्ये स्ट्रोकवरती असणाऱ्या आधुनिक उपचारांविषयी आपण मार्गदर्शन घेणार आहोत. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे न्यूरोफिजिशियन आणि इंटरव्हेन्शनल न्यूरोलॉजिस्ट असणारे डॉक्टर प्रद्युम्न ओक सरांकडनं. तर मी आपली सर्वांना ओळख करून देतोय डॉक्टर प्रद्युम्न ओक सरांची. नमस्कार सर. नमस्कार. मला आवर्जून सांगावंसं वाटतं ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आजचा कार्यक्रम जो आहे तो वर्ल्ड स्ट्रोक डेच्या निमित्ताने आहे आणि ह्याचं ब्रीदवाक्य आहे स्ट्रोक पे रोक. अर्थातच आपण स्ट्रोकला प्रतिबंध करणं, स्ट्रोक ज्याला आपण पॅरालिसिस, पक्षाघात, अर्धांगवायू, लुळेपणा विविध नावांनी ओळखतो, ज्याचे उपद्रव किंवा कॉम्प्लिकेशन्स खूप जास्त आहेत. ब्रेन अटॅकही ज्याला म्हटलं जातं, ज्यामुळे आपल्याला अपंगत्व येऊ शकतो, हातापायांना लुळेपणा येऊ शकते, वाचा जाऊ शकते, दृष्टीदोष निर्माण होऊ शकतात आणि विविध स्वरूपाची इतरही कॉम्प्लिकेशन्स ही स्ट्रोकमुळे निर्माण होत असतात. त्यामुळे स्ट्रोक होऊ नये हा एक महत्त्वाचा भाग आहे. पण ह्याच अनुषंगाने जर स्ट्रोक आला तर आपल्याला त्वरित पहिल्या 4.5 तासात स्ट्रोक रेडी हॉस्पिटलमध्ये पोहोचणं, जेणेकरून आपल्याला स्ट्रोकवरती संपूर्णतः मात करता येईल, हा महत्त्वाचा संदेश घेऊन आपण आजचा कार्यक्रम करत आहोत. तर आपण पुन्हा एकदा स्वागत करूया डॉक्टरांचं कार्यक्रमामध्ये. सर, पुन्हा एकदा स्वागत कार्यक्रमामध्ये. एकंदरीतच वर्ल्ड स्ट्रोक डेच्या निमित्ताने आपण आजचा कार्यक्रम करत आहोत. एक जनजागृतीपर असा कार्यक्रम आहे. तर सर्वच प्रेक्षकांना आधी जाणून घेण्याची उत्सुकता आहे स्ट्रोक विषयी, ज्याला ब्रेन अटॅकही म्हटलं जातं किंवा पॅरालिसिस, अर्धांगवायू, पक्षाघात, वेगवेगळ्या नावांनी आपण त्याला ओळखतो. काय सांगता येईल या विषयामध्ये? आता स्ट्रोक किंवा ब्रेन अटॅक म्हणजे हार्ट अटॅक सारखंच असतं. जसं हार्ट अटॅकमध्ये हार्टची एक रक्तवाहिनी बंद होते, त्याचप्रमाणे स्ट्रोकमध्ये मेंदूची रक्तवाहिनी बंद होते किंवा कधीकधी फुटते. आणि ही रक्तवाहिनी ज्या भागामध्ये बंद होते किंवा फुटते त्यानुसार आपल्याला लक्षणं दिसतात. म्हणजे कधीकधी अर्धांगवायू होणे किंवा चालताना इम्बॅलन्स होणे किंवा दृष्टी जाणे किंवा डबल दिसणे अशी लक्षणं आपल्याला दिसतात. किंवा कधीकधी बोलताना अडथळा निर्माण होऊ शकतो किंवा वाचा जाऊ शकते. अशी लक्षणं आपल्याला मेंदूच्या ज्या भागामध्ये रक्तपुरवठा बंद होतो किंवा रक्तवाहिनी फुटते त्यानुसार अशी लक्षणं आपल्याला दिसू शकतात. एक मोलाचं विवेचन केलं आपल्याला आता डॉक्टर प्रद्युम्न ओक सरांनी, जे न्यूरोफिजिशियन आणि इंटरव्हेन्शनल न्यूरोलॉजिस्टही आहेत. म्हणजे आपल्याला माहितीच आहे, आपण जसं सरांनी आत्ता सांगितलं की हार्ट अटॅक सारखाच ब्रेन अटॅक असतो आणि जसं हार्ट अटॅकमध्ये आपण एन्जिओग्राफी, एन्जिओप्लास्टी सारखे उपचार करतो, तसेच आता मेंदूमध्ये सुद्धा ह्या पद्धतीचे उपचार करता येणं शक्य आहे, ज्याला इंटरव्हेन्शनल न्यूरोलॉजी असं संबोधलं जातं. आणि या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मला सर्व प्रेक्षकांना सांगायचं की महत्त्वाचं हे आहे की स्ट्रोक प्रिव्हेन्शन म्हणजेच हो जो पॅरालिसिसचा अटॅक आहे त्याचा प्रतिबंध करणं. पण अशा स्वरूपातली लक्षणं जी आत्ता आपल्याला सरांनी सांगितली दिसली तर त्वरित आपल्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये जायला हवं आणि त्यासाठीच आजचा हा जनजागृतीपर कार्यक्रम आहे. अर्थातच याविषयी आपण अधिक जाणून घेणार आहोत डॉक्टर प्रद्युम्न ओक सरांकडनं. तर सर, मला तुम्ही आत्ता सांगितलं बोलताना की हार्ट अटॅक सारखाच ब्रेन अटॅक असतो, पण ह्याच्यामध्ये एक छोटासा एक फरक अजून एक असा आहे की ह्याच्यामध्ये रक्तवाहिनी फुटू शकते. तर काय प्रकार आहेत स्ट्रोकचे आम्हाला सांगता येईल का? आम्ही स्ट्रोकचं 2 प्रकारे विभाजन करतो, इश्केमिक किंवा हिमरेजिक. म्हणजे मी जेव्हा सांगितलं की रक्तवाहिनी बंद होते त्याला आम्ही इश्केमिक स्ट्रोक असं म्हणतो आणि जेव्हा रक्तवाहिनी फुटते त्याला आम्ही हिमरेजिक स्ट्रोक असं म्हणतो. तर आता ती रक्तवाहिनी मेंदूमध्ये फुटू शकते, ज्याला आपण इंट्रापेरेन्कायमल हिमरेज असं म्हणतो, किंवा ती कधीकधी मेंदूच्या पृष्ठभागावर फुटू शकते, त्याला आपण सबआर्गनाइड हिमरेज म्हणतो. आणि ते युजली ॲन्युरिझममुळे होतं. म्हणजे मेंदूच्या रक्तवाहिनीवरती एक फुगवटा निर्माण होतो आणि तो फुगा फुटतो आणि त्याच्यामुळे सबआर्गनाइड हिमरेज पेशंटला होतो. आणि ही खूप क्रिटिकल आणि सिरियस अशी कंडिशन आहे आणि ती लगेच रेकग्नाइज करणं किंवा लगेच डायग्नोज करणं ही अत्यंत आवश्यक असतं. आपण आता जाणून घेतलं की स्ट्रोकचे असणारे वेगवेगळे प्रकार, ज्याच्यामध्ये मुख्यत्वे 2 प्रकार आहेत. जसं सरांनी सांगितलं की रक्तवाहिनीमध्ये अडथळा निर्माण होऊन रक्तपुरवठा खंडित होणं आहे किंवा रक्तवाहिनी फुटल्यामुळे होणारा रक्तस्राव आहे जो मेंदूमध्ये होऊ शकतो किंवा मेंदूच्या आवरणांमध्ये होऊ शकतो.
पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, आता कोणत्याही पद्धतीचा असा स्ट्रोक आपल्याला जर का किंवा अशा स्वरूपाचा गंभीर आजार निर्माण झाला तर आता खूप चांगले उपचार उपलब्ध झालेले आहेत, ज्याद्वारे आपण मेंदूचा भाग हा वाचवू शकतो. फक्त अर्थातच हे उपचार लवकर घेणं आवश्यक असतं आणि त्यासाठीच असणारी जी वॉर्निंग साईन्स आहेत, म्हणजे कोणती लक्षणं निर्माण झाली तर आपण त्वरित हॉस्पिटलमध्ये जायला हवं किंवा डॉक्टरांशी संपर्क करायला हवा, ह्याविषयी आपण आता मार्गदर्शन घेणार आहोत डॉक्टर प्रद्युम्न ओक सरांकडनं. सर, अर्थातच आपण आता सांगितलं की अशा पद्धतीने स्ट्रोक होऊ शकतो, वेगवेगळ्या प्रकारचे हे 2 स्ट्रोक आहेतच, पण लक्षणं ही सर्वसाधारण त्याच्यामध्ये कशी असतात किंवा त्याचे काही वॉर्निंग सिग्नल असतात का की आता स्ट्रोक येण्याची संभावना आहे आणि अशा वेळेस आपण त्वरित डॉक्टरांना दाखवायला हवं, काय सांगता येईल? स्ट्रोकचं डायग्नोसिस करणं हे खूप अवघड नाही आहे. स्ट्रोकचं मुख्य लक्षण म्हणजे बी फास्ट, एफ म्हणजे फेशियल डेव्हिएशन म्हणजे बोलताना चेहरा थोडा वाकडा होणे, ए म्हणजे आर्म ड्रूपिंग म्हणजे जर का त्या पेशंटने हात दोन्ही सरळ ठेवले तर त्याचा एक हात आपोआप खाली जातो कारण की त्याला स्ट्रोक झाला आहे त्या बाजूला. एस म्हणजे स्पीच म्हणजे बोलताना शब्द बरोबर न येणे किंवा शब्द जड होणे किंवा जीभ जड होणे किंवा वेगळेच शब्द निघणे. आणि टाईम ऑफ ऑनसेट, टी फॉर आणि टी म्हणजे टाईम ऑफ ऑनसेट म्हणजे हे सगळं एक्झॅक्टली कधी सुरू झालं. म्हणजे एखादा पेशंट सकाळी उठला, त्यांनी सकाळची व्यवस्थित सगळी कामं केली आणि सडनली त्याची एक बाजू वीक झाली किंवा त्याला बोलायला त्रास झाला, तर आम्हाला ते एक्झॅक्टली कधी सुरू झालं ते जाणणं आवश्यक असतं, कारण की ट्रीटमेंट त्याच्यावरती डिपेंडंट असते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही कॉमन लक्षणं झाली, पण त्याच्याशिवाय सडनली दिसायचं बंद होणं किंवा सडनली डबल दिसायला लागणं किंवा अचानकपणे बॅलन्स जायला लागणं किंवा खूप सिव्हिअर हेडेक म्हणजे आम्ही असं म्हणतो की दिस इज द वर्स्ट हेडेक ऑफ पेशंट्स लाईफ, असं खूप हेडेक होणं किंवा खूप उलट्या होणं अचानकपणे, ही सर्वसुद्धा स्ट्रोकची लक्षणं असू शकतात. आपण आत्ता जाणून घेतली स्ट्रोकची लक्षणं डॉक्टर प्रद्युम्न ओक सरांकडनं, जे प्रख्यात न्यूरोफिजिशियन आणि इंटरव्हेन्शनल न्यूरोलॉजिस्ट आहेत आणि सध्या नानावटी मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल या ठिकाणी ते हेड ऑफ द डिपार्टमेंट म्हणून कार्यरत आहेत न्यूरोलॉजी विभागाचे आणि त्याच अनुषंगाने सिनियर डायरेक्टर आहेत ते इंटरव्हेन्शनल न्यूरोलॉजी विभागाचे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही की अशा पद्धतीची आपल्याला लक्षणं दिसली तर आपल्याला त्वरित जवळच्या डॉक्टरांना संपर्क करायला हवा किंवा जवळच्या हॉस्पिटलला जायला हवं. आणि अर्थातच याविषयीचं अधिक मार्गदर्शन हे आपल्याला डॉक्टर प्रद्युम्न ओक सर आजच्या कार्यक्रमात देणार आहेतच. पण आपण म्हणूया आजचा जो दिवस आहे वर्ल्ड स्ट्रोक डे, हा एक जनजागृतीपर असा दिवस आहे की ज्यामध्ये आपण स्ट्रोक विषयी अधिक मार्गदर्शन हे प्रेक्षकांना करत आहोतच, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की स्ट्रोक झाल्यानंतर आपल्याला त्वरित हॉस्पिटलमध्ये पोहोचायला हवं आणि त्यासाठी ही लक्षणं जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. ह्याविषयी जनजागृती होणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर जी लक्षणं आता आपल्याला सरांनी सांगितली ही फार महत्त्वाची आहेत, जेणेकरून योग्य ट्रीटमेंट मिळणं ह्या रुग्णांना आहे सहज सोपं होतं. अर्थातच ट्रीटमेंटविषयी बोलत असताना ह्याचं निदान हे कसं करायचं आपण आता जाणून घेऊया सरांकडनं. सर, आपण आता ही वॉर्निंग सिग्नल्स सांगितले, असे रुग्ण आपल्याकडे जेव्हा येतात रुग्णालयात तर स्ट्रोकचं निदान नक्की कसं होतं हे जाणून घेण्याची उत्सुकता सगळ्याच प्रेक्षकांना आहे, काय सांगता येईल? आपल्याला न्यूरो इमेजिंग म्हणजे पेशंटचं आयदर CT स्कॅन किंवा MRI हे करावंच लागतं. त्याच्याशिवाय आपण निदान नाही करू शकत की ही रक्तवाहिनी बंद झाल्यामुळे लक्षणं आली आहेत किंवा ही लक्षणं ही रक्तवाहिनी फुटल्यामुळे आलेली आहेत. त्यामुळे पेशंटनी त्वरित स्ट्रोक रेडी हॉस्पिटलमध्ये यायला पाहिजे अशी लक्षणं दिसल्यानंतर, जेणेकरून जिथे त्यांचं CT स्कॅन किंवा MRI लगेच करता येईल आणि त्याचं डायग्नोसिस आणि त्याचं निदान करून त्याची ट्रीटमेंट करता येईल. एक फार महत्त्वाची गोष्ट आपल्याला आता डॉक्टर प्रद्युम्न ओक सरांनी सांगितली की स्ट्रोकमध्ये वेगळेपणा आहे हृदयविकाराच्या झटक्यापेक्षा म्हणजेच हार्ट अटॅकपेक्षा, आणि ते हे आहे की या ठिकाणी हृदयविकारामध्ये केवळ रक्तवाहिनी ब्लॉक झालेली असते, पण ब्रेन अटॅकमध्ये कधी कधी रक्तवाहिनी ब्लॉक झालेली असू शकते किंवा रक्तवाहिनी फुटलेली असू शकते. त्यामुळे त्याचं निदान करण्यासाठी CT स्कॅन किंवा MRI चाचणी ही अतिशय महत्त्वाची ठरते. त्यामुळे आपल्याला जर का स्ट्रोक सदृश लक्षणं दिसली तर आपल्याला अशी इक्विपमेंट असणाऱ्या हॉस्पिटलमध्ये जाणं हे आवश्यक आहे. अर्थातच या अनुषंगाने आपण जाणून घेऊया सरांकडनं की स्ट्रोक रेडी हॉस्पिटल म्हणजे काय, की कोणत्या हॉस्पिटलमध्ये जर आपल्याला स्ट्रोक आला तर जायला हवं, ह्याविषयी आपण अधिक आता मार्गदर्शन घेऊया सरांकडनं. सर, आपण आता ही फार महत्त्वाची गोष्ट सांगितलीत की हा एक फरक आहे ब्रेन अटॅक आणि हार्ट अटॅक मधला, की या ठिकाणी डायग्नोसिस हे अचूक होणं गरजेचं आहे, कारण ट्रीटमेंट पूर्ण उलटी होऊ शकते अदरवाईज आणि पेशंटला अधिक त्रास होऊ शकतो. तर स्ट्रोक रेडी हॉस्पिटल ही काय संकल्पना आहे किंवा अशा स्ट्रोक आल्यानंतर रुग्णांनी कोणत्या हॉस्पिटलमध्ये जायला पाहिजे, आपण काय मार्गदर्शन कराल? तर व्हॉट इज स्ट्रोक रेडी हॉस्पिटल? की असं हॉस्पिटल जिथे न्यूरोलॉजिस्ट 24/7 अवेलेबल आहे, इंटरव्हेन्शनल न्यूरोलॉजिस्ट 24/7 अवेलेबल आहे, जिथे CT स्कॅन, MRI मशीन, कॅथलॅब अवेलेबल आहे. तर आमच्याकडे CT स्कॅन, MRI, कॅथलॅब हे सर्व अवेलेबल आहे.
जसा रुग्ण इमर्जन्सीमध्ये येतो आणि जर का आम्ही स्ट्रोक सस्पेक्ट केलं तर तिथे कोड व्हाईट ॲक्टिवेट होतो. कोड व्हाईट ॲक्टिवेट केल्यानंतर साधारणपणे 30 लोकांना ऑटोमॅटिक कॉल जातो की एक सस्पेक्टेड स्ट्रोकचा पेशंट हॉस्पिटलमध्ये आलेला आहे. तर अशा वेळेस एक ग्रीन कॉरिडॉर निर्माण केला जातो ज्याच्यामध्ये स्ट्रोकच्या पेशंटचं इमिडिएट त्याचं क्लिनिकल असेसमेंट केलं जातं. न्यूरोलॉजिस्ट जाऊन पेशंटला लगेच बघतो इमर्जन्सीमध्ये आणि त्याचा MRI किंवा CT स्कॅन तात्काळ केला जातो. आणि जर का त्याला रक्तवाहिनी बंद झाल्यामुळे स्ट्रोक झाला असेल तर आयदर आम्ही एक इंजेक्शन देतो ती रक्तवाहिनी उघडण्यासाठी किंवा लगेच रुग्णाला कॅथलॅबमध्ये शिफ्ट केलं जातं. कारण की आम्ही एक प्रोसिजर करतो ज्याला मेकॅनिकल थ्रम्बेक्टमी असं म्हणतात, ज्याच्यामध्ये आपण मांडीतल्या रक्तवाहिनीतून जाऊन मेंदूच्या शिरेपर्यंत पोहोचतो किंवा मेंदूच्या रक्तवाहिनीपर्यंत पोहोचतो आणि तो क्लॉट किंवा थ्रम्बस आपण खेचून बाहेर काढतो आणि रक्तपुरवठा पुन्हा पूर्ववत करतो. आणि याचे रिझल्ट्स खूप चांगले आहेत आणि त्याच्यासाठीच स्ट्रोक रेडी हॉस्पिटलमध्ये येणं अत्यंत आवश्यक आहे. आणि अशी विविध हॉस्पिटल्स जी आहेत आज जी आपल्याला स्ट्रोकसाठी सर्वोत्तम उपचार देऊ शकतात आणि केवळ रुग्णाचा जीव वाचवणं हा हेतू नाही आहे, तर रुग्णाची असणाऱ्या सगळ्या हालचाली ह्या पूर्ववत करणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट स्ट्रोकच्या ट्रीटमेंटमध्ये ठरते. आणि त्यासाठीच गोल्डन आवर म्हणजे पहिल्या 4.5 तासात जर का हे उपचार होऊ शकले तर संपूर्णतः हे रुग्ण बरे होऊ शकतात. आणि त्या हेतूनेच आजचाही जनजागृतीपर कार्यक्रम आहे. सर, या अनुषंगाने अर्थातच जाणून घेण्याची उत्सुकता आहे की काय काय ट्रीटमेंट ऑप्शन आज जेव्हा स्ट्रोकचे पेशंट्स आपल्याकडे येतात त्यांच्यासाठी उपलब्ध आहेत, काय सांगता येईल? तर आपण आता आधी डिस्कस केल्याप्रमाणे आम्ही CT स्कॅन किंवा MRI करून पहिले निदान करतो की हा इस्केमिक स्ट्रोक आहे का हिमरेजिक स्ट्रोक आहे. जर का तो इस्केमिक स्ट्रोक असेल आणि जर का पेशंट गोल्डन आवरमध्ये असेल तर आम्ही त्याला एक इंजेक्शन देतो, त्याला टेनेक्टेप्लेस किंवा अल्टिप्लेस असं म्हणतात. आणि दॅट इज अ क्लॉट बस्टर. तर जी रक्तवाहिनी बंद झाली असेल तिथे जाऊन ते इंजेक्शन ती रक्तवाहिनी उघडतं. कधी कधी मोठी रक्तवाहिनी बंद पडते आणि अशा वेळेस फक्त ह्या इंजेक्शननी ती रक्तवाहिनी उघडत नाही. अशा पेशंट्सना आम्ही मेकॅनिकल थ्रम्बेक्टॉमी करतो. जसं मी सांगितलं की पेशंटला कॅथलॅबमध्ये शिफ्ट केलं जातं आणि मग त्याच्या मांडीच्या शिरेमधून आम्ही एक कॅथेटर टाकतो आणि तो मेंदूच्या रक्तवाहिनीपर्यंत नेतो आणि मग तो क्लॉट आम्ही खेचून घेतो कॅथेटरच्या साहाय्याने आणि रक्तवाहिनी उघडतो. जर का तो पेशंट गोल्डन आवरमध्ये नसेल तर त्याला ब्लड थिनिंग टॅब्लेट्स किंवा इंजेक्शन्स चालू केली जातात आणि मग आम्ही कारण शोधतो की त्याला स्ट्रोक का झाला, सो दॅट त्याला प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंटसुद्धा नंतर चालू करता येईल. जर का तो पेशंटचा स्कॅन हा हिमरेजिक स्ट्रोक असेल म्हणजे रक्तवाहिनी फुटल्यामुळे असेल तर ब्लड प्रेशर कंट्रोल आणि मेंदूमध्ये जे सूज निर्माण होते ते सूज कमी करायचं औषध हे सर्व दिलं जातं. ते पेशंट्स ICUमध्ये मॉनिटर केले जातात. आणि जर का ॲन्युरिझमल ब्लीड असेल ज्याला आपण सबआर्कनेट हिमरेज असं म्हणतो तर पुन्हा त्या रुग्णांची सुद्धा ट्रीटमेंट आम्ही एंडोव्हॅस्क्युलर कॉइलिंग या पद्धतीने करतो, ज्याच्यामध्ये आता काही कल ओपन करून ऑपरेशन नाही करावं लागत. आम्ही असंच मांडीच्या शिरेमधून जाऊन त्या ॲन्युरिझममध्ये प्लॅटिनम कॉइल्स टाकतो आणि त्या ॲन्युरिझममध्ये असणारा रक्तपुरवठा बंद करतो आणि अशा पद्धतीने या रुग्णांची ट्रीटमेंट करतो. आपण आता जाणून घेतलं असणारे उपचार स्ट्रोकसाठीचे आणि ह्यामध्ये विशेष करून जी मेकॅनिकल थ्रम्बेक्टॉमी केली जाते त्याविषयी आता डॉक्टर प्रद्युम्न ओक आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. तर आता आपण मेकॅनिकल थ्रम्बेक्टॉमी कशी करतो ते आपण बघूया. हा रुग्ण कॅथलॅबमध्ये शिफ्ट केला जातो आणि मग त्याला पूर्ण भूल दिली जाते आणि पूर्ण भूल दिल्यानंतर आम्ही त्याच्या मांडीमध्ये आधी सांगितल्याप्रमाणे आम्ही त्याच्या मांडीच्या रक्तवाहिनीमध्ये एक कॅथेटर ठेवून तो कॅथेटर मानेपर्यंत नेतो आणि मग एक बलून गाईड कॅथेटर तिथे आम्ही ठेवतो. त्या बलून गाईड कॅथेटरमधून आम्ही एक छोटा मायक्रो कॅथेटर मेंदूची गुठळी जिथे आहे तिथपर्यंत नेतो आणि हा मायक्रो कॅथेटर एका वायरवरती नेला जातो, त्याला मायक्रो वायर असं म्हणतात. हा तो मायक्रो कॅथेटर आहे जो एका मायक्रो वायरवरती पुढे नेला जातो आहे. आता हा मायक्रो कॅथेटर हा त्या मेंदूच्या गुठळीच्या पुढे आहे. त्यानंतर ती मायक्रो वायर काढून घेतली जाते आणि ह्या मायक्रो कॅथेटरमधून स्टेंट रिट्रीव्हर म्हणजे जो त्या गुठळीला होल्ड करेल असा एक स्टेंट त्याच्यामध्ये टाकला जातो. हा तो स्टेंट रिट्रीव्हर आहे आणि आता स्टेंट रिट्रीव्हर आम्ही तिथे डिप्लॉय किंवा डिलिव्हर करतो आणि तो मायक्रो कॅथेटर आम्ही काढून घेतो. हा स्टेंट रिट्रीव्हर टाकल्यानंतर ज्यावेळी तो स्टेंट रिट्रीव्हर ओपन होतो तेव्हा तो क्लॉटला पकडतो आणि आता तुम्ही बघितलं असेल की स्टेंट रिट्रीव्हर डिलिव्हर केल्यानंतर रक्तपुरवठा पुन्हा चालू झाला आहे, पण ती गुठळी अजूनही तिथेच आहे. आता तो जो बलून गाईड आम्ही टाकलेला आहे तो बलून गाईड आम्ही इन्फ्लेट करतो, त्याच्यामुळे हार्टकडून पुढे जाणारा रक्तपुरवठा आम्ही काही कालावधीसाठी थांबवतो आणि मग तो स्टेंट रिट्रीव्हर आम्ही हळूहळू मायक्रो कॅथेटर सकट काढून घेतो आणि त्या स्टेंट रिट्रीव्हरमध्ये तो क्लॉट अडकलेला असतो.
अशा पद्धतीने पूर्णपणे ती रक्तवाहिनी उघडली जाते आणि रक्तपुरवठा पूर्ववत केला जातो. आपण आत्ता जाणून घेतलं की कशा रीतीने मेंदूच्या रक्तवाहिनीमध्ये अडकलेली गुठळी आपल्याला आता काढता येऊ शकते आणि तिथला रक्तपुरवठा पुन्हा सुरळीत होऊ शकतो. आणि या प्रोसिजरचं नाव आहे मेकॅनिकल थ्रोम्बेक्टॉमी, ज्याविषयी आपल्याला आता मोलाचं विवेचन केलं डॉक्टर प्रद्युम्न ओक सरांनी, जे न्यूरोफिशियन आणि न्यूरोलॉजिस्ट आहेत, नानावटी मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल या ठिकाणी. मला आवर्जून सांगावंसं वाटतं या कार्यक्रमाच्या माध्यमातून आजचा कार्यक्रम जो आहे तो वर्ल्ड स्ट्रोक डेच्या निमित्ताने आहे आणि ह्याचं ब्रीदवाक्य आहे स्ट्रोक पे रोक. अर्थातच आपण स्ट्रोकला प्रतिबंध करणं. स्ट्रोक ज्याला आपण पॅरालिसिस, पक्षाघात, अर्धांगवायू, लुळेपणा विविध नावांनी ओळखतो, ज्याचे उपद्रव किंवा कॉम्प्लिकेशन्स खूप जास्त आहेत. ब्रेन अटॅकही ज्याला म्हटलं जातं, ज्यामुळे पॅरालिसिसचे रुग्ण हे परावलंबी होतात संपूर्णतः. बऱ्याच प्रमाणामध्ये बोलणं त्यांचं अफेक्ट होतं, दृष्टी अफेक्ट होऊ शकते किंवा त्याच अनुषंगाने सर्वच हालचाली, कारण अर्धांगवायू जेव्हा होतं तेव्हा एक बाजू संपूर्णतः लुळी पडलेली असते किंवा होणारा जो त्रास आहे त्यामुळे संपूर्ण त्या रुग्णाला किंवा कुटुंबाला हा फारच जास्त असतो. आणि हे सगळं लक्षात घेतलं तर आपल्याला स्ट्रोक पासून ह्या रुग्णांना वाचवण्याचं महत्त्व लक्षात येईल. कारण हार्ट अटॅकमध्ये फक्त हार्टवरती परिणाम होत असतो, पण जेव्हा ब्रेन अटॅक होतो तेव्हा संपूर्ण शरीरावरती परिणाम होत असतो. शरीराला लुळेपणा येत असतो, अपंगत्व येत असतं आणि हे कुठेतरी टाळणं हाच ह्या आजच्या कार्यक्रमाचा उद्देश आहे. आणि म्हणूनच सर्व प्रेक्षकांना माझं आवाहन आहे की आपल्याला जर का स्ट्रोक सदृश लक्षणं दिसली तर आपण घरी थांबू नका, वाट बघू नका, त्वरित जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि स्ट्रोक रेडी हॉस्पिटलची ही जी संकल्पना सरांनी आपल्याला सांगितली, अशा हॉस्पिटलमध्ये जा ज्या ठिकाणी स्ट्रोक रेडी सेंटर आपल्यासाठी उपलब्ध असेल, ज्या ठिकाणी सिटी स्कॅन, MRI सारख्या चाचण्या होऊ शकतात, ज्या ठिकाणी कॅथ लॅब आणि इंटरव्हेन्शनल न्यूरोलॉजिस्ट अवेलेबल असतील, जेणेकरून केवळ निदान व्हायला नको तर त्याचे उपचारही आपल्याला पहिल्या 4.5 तासात हे उपलब्ध झाले पाहिजेत. आणि त्या दृष्टीनेच आजचाही जनजागृतीपर कार्यक्रम आहे. सर, अर्थातच जेव्हा आपण स्ट्रोकविषयी बोलतोय तेव्हा इस्केमिक स्ट्रोकमध्ये सर्वसाधारण हृदयविकार होण्याचीच कारणं आपल्याला दिसतात किंवा तेच रिस्क फॅक्टर सर्वसाधारण दिसतात. तर एकंदरीतच हे रिस्क फॅक्टर काय आहेत आणि हे टाळले तर आपण स्ट्रोक टाळू शकतो का, काय सांगता येईल? रिस्क फॅक्टर्स फॉर ब्रेन अटॅक किंवा हार्ट अटॅक हे सारखेच आहेत. सगळ्यात इम्पॉर्टंट इज हायपरटेन्शन, म्हणजे हाय ब्लड प्रेशर. स्ट्रिक्ट कंट्रोल ऑफ ब्लड प्रेशर हे खूप महत्त्वाचं आहे जर का तुम्हाला स्ट्रोक प्रिव्हेंट करायचा असेल तर. त्याच्याशिवाय दुसरं इम्पॉर्टंट रिस्क फॅक्टर म्हणजे स्मोकिंग किंवा तंबाखू ही कुठच्याही फॉर्ममध्ये. इट्स नॉट ओन्ली स्मोकिंग, पण तंबाखू म्हणजे टोबॅको च्यू करणे किंवा मशरी लावणे हे सुद्धा तितकंच हानिकारक आहे जितकं स्मोकिंग करणं आहे फॉर स्ट्रोक किंवा हार्ट अटॅक. ओबेसिटी किंवा बॅड कोलेस्टेरॉल, डायबिटीस, असं म्हटलं जातं की आपण जगातली डायबिटीसची कॅपिटल आहोत, त्यामुळे अनकंट्रोल शुगर्स इज अ व्हेरी बॅड रिस्क फॅक्टर फॉर स्ट्रोक. त्याच्याशिवाय सेडेंटरी लाईफस्टाईल, म्हणजे 9 ते 5 किंवा 9 ते 8 फक्त एका खुर्चीवरती बसून काम करणे, एक्सरसाइज न करणे, म्हणजे बॅड लाईफस्टाईल, हे सुद्धा एक स्ट्रोकचं रिस्क फॅक्टर होऊ शकतं. आपण आता जाणून घेतलं विविध रिस्क फॅक्टर्सविषयी आणि मला वाटतं ह्यामधले जे मॉडिफायबल रिस्क फॅक्टर आहेत जे आपल्या हातामध्ये आहेत, खास करून मधुमेह, उच्च रक्तदाब कंट्रोल करणं झालं किंवा लठ्ठपणा कमी करणं झालं, व्यसनं टाळणं झालं, हे आपल्या हातातल्या गोष्टी आहेत. काही गोष्टी ज्या आपल्या हातात नाहीत, ज्याच्यामध्ये वय आहे किंवा जेनेटिक फॅक्टर्स आहेत किंवा एकंदरीतच पुरुषांमध्ये याचं प्रमाण थोडंसं जास्त आपल्याला दिसतं. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की जे आपल्या हातात आहे करता येणं, जे रिस्क फॅक्टर्स आपल्याला टाळता येणं शक्य आहे, टाळणं महत्त्वाचं आहे स्ट्रोक प्रिव्हेंशनच्या दृष्टीने. आणि हा मोलाचा सल्ला आपल्याला आता डॉक्टर प्रद्युम्न ओक सरांनी दिला की आपण जर काही रिस्क फॅक्टर्स कमी करू शकलो तर निश्चितच आपल्याला स्ट्रोक आणि त्यामुळे उद्भवणारी जी कॉम्प्लिकेशन्स आहेत, उपद्रव आहेत, ज्याच्यामध्ये अपंगत्व येणं किंवा लुळेपणा निर्माण होणं, हे सर्व आपण टाळता येणं शक्य आहे. एकंदरीतच वर्ल्ड स्ट्रोक डेच्या निमित्ताने आपला हा जनजागृतीपर कार्यक्रम आहे. 29 ऑक्टोबर हा दिवस आपण दरवर्षी स्ट्रोकविषयी जनजागृती करण्यासाठी साजरा करत असतो. पक्षाघात, पॅरालिसिस, अर्धांगवायू विविध नावांनी आपण स्ट्रोकला ओळखतो. आणि जरूर सर्व प्रेक्षकांना माझं आव्हान आहे की आपणही हा संदेश सर्वदूर पोचवा की आपल्याला फास्ट ॲक्ट करणं ह्यासाठी आवश्यक आहे आणि हे जरूर आपण ओळखणं गरजेचं आहे. जी वॉर्निंग सिग्नल्स जर का आले आपल्याला, जर का कोणत्याही स्वरूपात स्ट्रोकचे, तर त्वरित स्ट्रोक रेडी हॉस्पिटलमध्ये पोहोचणं हा एक महत्त्वाचा संदेश आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून डॉक्टर प्रद्युम्न ओक सरांनी दिला. डॉक्टर प्रद्युम्न ओक सर, आपण आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि अमूल्य मार्गदर्शन सूचना केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. थँक्यू.